रात्री शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची वर्षा निवासस्थानी भेट। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि जयंत पाटलांमध्ये वर्षा बंगल्यावर जवळपास सव्वा तास चर्चा। नाशिकमधील ठाकरे सेनेच्या नगरसेवकांची आज मातोश्री निवासस्थानी बैठक। उद्धव ठाकरे नगरसेवकांसोबत चर्चा करणार। नाशिकमध्ये ऑपरेशन टायगरची चर्चा। 6 खासदारांसह उपमुख्यमंत्री शिंदेंनी घेतली गृहमंत्री अमित शहांची भेट। बैठकीला खासदार श्रीकांत शिंदेही होते उपस्थित। केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या सुरू असणाऱ्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर दिल्ली दौरा महत्त्वाचा। नरहरी झिरवळांचं मंत्रिपद जाण्याची शक्यता। धनंजय मुंडे आणि आमदार सुनील शेळके यांची मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता। लोकशाही मराठीला सूत्रांची माहिती। आम्ही एनडीए सोबत मुळीच जाणार नाही। ज्यांना जायचंय ते यापूर्वीच गेलेले आहेत। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांड यांचं वक्तव्य। अध्यक्षपदाची निवड नियमांनुसार। सुनेत्रा पवारांची निवड कायदेशीरच। सुनेत्रा पवारांना पाठवलेल्या नोटीसमध्ये तथ्य नाही, याबाबत कायदेशीर सल्ला घेऊ, खासदार सुनील तटकरे यांचं वक्तव्य। देशात मी आता हवेत उडणारी बस आणणार आहे। लखनौ कानपूर एक्सप्रेस वेचे उद्घाटन करताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं वक्तव्य। आमदार विवेक कोल्हेंनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट। विधानसभा निवडणुकीत कोल्हेंनी माघार घेतल्यानंतर अमित शहा यांनी दिला होता राजकीय पुनर्वसनाचा शब्द। छत्रपती संभाजीनगरात निदा खानवरील कारवाईच्या मुद्द्यावरून एमआयएम आणि भाजप नगरसेवकांमध्ये वाद। भाजप नगरसेविकेने प्रस्ताव मांडल्यावर एमआयएमचे नगरसेवक संतापले। निदा खानचं नाव येताच गदारोळ। खासदार नागेश पाटील आष्टीकर आणि नंदकिशोर देशमुख या कार्यकर्त्यांची रेकॉर्डिंग व्हायरल झाल्यानंतर आता धमकीचा फोन। नंदकिशोर देशमुख या कार्यकर्त्याला मातोश्रीवर बोलावण्यात आल्याची माहिती। नंदनवन निवासस्थानी शिवसेनेच्या मंत्र्यांची बैठक संपन्न। विकास निधी उपलब्ध करून देण्याच्या शिवसेनेच्या कॅबिनेट मंत्र्यांना कडक सूचना। मंत्र्यांचा रिपोर्ट कार्डही तयार होणार, सूत्रांची माहिती। मंत्री प्रताप सरनाईक, योगेश कदम आणि मंत्री संजय शिरसाट यांनी घेतली एकनाथ शिंदे यांची भेट। मंत्र्यांच्या कामांबाबतचा आढावा आणि केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। उद्धव ठाकरे आणि अभिजित दिपकेंचा फोनवरून संवाद। उद्धव ठाकरेंनी केली सोनम वांगचुक यांच्या तब्येतीची विचारपूस। उपोषण मागे घेण्याचं कळकळीचं आवाहन। चेंबूर इथे बसवर झाड कोसळून चिमुकल्याचा मृत्यू। या प्रकरणी चौकशी अहवाल सादर। विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकरांनी घेतला आक्षेप। कंत्राटदाराला पाठीशी घालण्यासाठी आणि स्वतःच्या चुका लपवण्यासाठी निसर्गाचे नाव पुढे केल्याचा गंभीर आरोप। झाडे कोसळण्याच्या घटनांमुळे मुलुंडमध्ये नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर। झाडांच्या छाटणीसाठी खर्च करण्यात आलेल्या निधीवरून आता गंभीर प्रश्न। राष्ट्रवादीचे सिद्धार्थ मोकळे यांची सरकारकडे सखोल चौकशीची मागणी। पक्षात काही सुधारणा आवश्यक। सच्चिदानंद सिंह यांच्या नोटीसला महत्त्व देण्याची गरज नाही। खासदार प्रफुल्ल पटेल यांचं अनौपचारिक चर्चेत वक्तव्य। पुणे महापालिकेत राष्ट्रवादी सत्तेत सहभागी होणार। राष्ट्रवादीला उपमहापौर पद देण्याची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे मागणी करणार। राष्ट्रवादीचे नेते संजय काकडेंचं वक्तव्य। उद्धव ठाकरेंना आधी 2 पानं रामरक्षा वाचून तरी दाखवावी। मी सुद्धा त्यांच्यासोबत रामरक्षा बोलेन। मुख्यमंत्री फडणवीसांचा खोचक टोला। ठाकरे नेहमीच सर्वांना घरात बसून पाठिंबा देतात। तुम्ही लढा, आम्ही कपडे सांभाळतो, अशी त्यांची अवस्था। सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला दिलेल्या पाठिंब्यावरून एकनाथ शिंदेंचं उद्धव ठाकरेंवर टीका। रामरक्षा आंदोलन हे उशिरा सुचलेलं शहाणपण। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला। मोदींच्या नेतृत्वात देशाची आर्थिक स्थिती उत्तम। मोदींनी केलेल्या विकासामुळे ठाकरेंना पोटदुखी। एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावर बोलणं गुलाबराव पाटलांनी टाळलं। शिंदेंच्या दिल्ली दौऱ्याचं कारण माहिती नाही, पण ऑपरेशन टायगर हा विषय आता नसावा, गुलाबराव पाटलांचं वक्तव्य। भिवंडीतील ठाकरेंच्या शिवसेनेच्या युवासेनेला धक्का। युवासेनेचे प्रमुख मोहन मच्छिंद्र पठाडे यांचा सहकाऱ्यांसह शिवसेनेत प्रवेश। पूर्वेश प्रताप सरनाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला पक्षप्रवेश। जालना महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ। विपश्यना केंद्राच्या मुद्द्यावरून भाजप
आणि शिवसेना नगरसेवकांमध्ये वाद. सभेच्या विषयपत्रिकेत विपश्यना केंद्राचा मुद्दा न घेतल्यामुळे शिवसेनेच्या नगरसेवकाने थेट माईक फेकला. पुणेकरांची पाणी कपात 22 जुलैपर्यंत रद्द. महापौर मंजुषा नागपुरे यांचे प्रशासनाला आदेश. नवी मुंबई महानगरपालिका हद्दीतील अनधिकृत बांधकाम प्रकरणी उच्च न्यायालयाने पुन्हा नवी मुंबई पालिकेला फटकारलं. इमारती नव्हे तर दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा. भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने रघुपती राघव राजाराम सत्याग्रह आंदोलन. जलाराम चौक ते गांधी चौक पदयात्रा. मीरा रोडमधील दिल्ली दरबार हॉटेल समोरील नवीन पुलाची मुंबईकडून विरारकडे जाणारी लेन वाहतुकीसाठी सुरू. पाली हॉटेल समोरील यू-टर्न बंद. सोलापूरमधील विजयवाडी स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लागणार. प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंच्या सूचना. धुळ्यात शिवाजी मार्केट पाडकामादरम्यान मलब्याची लूट. पत्रे सळई घेण्यासाठी नागरिकांची झुंबड. त्रिभाषा धोरणाला स्थगिती नाही. कोणतीही भाषा शिकणे कधी वाया जात नाही. सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी. हिंगोलीतल्या भानखेडा गणेशपूर भागात झेंडू पिकाला ठिबकद्वारे पाणी. पाऊस पडत नसल्याने शेतकऱ्यांवर मोठं संकट. 11वी प्रवेशासाठी 16 जुलैपासून पुढील फेरी. शिक्षण संचालनालयाकडून सुधारित वेळापत्रक जाहीर. अकोला शहरातील गुडधी भागात केंद्रीय विद्यालयासाठी 8.44 कोटींची जागा देण्यासंदर्भात स्थानिक नागरिकांचा विरोध. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत केले निदर्शन. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात 15 जुलै ते 29 जुलैपर्यंत मांस विक्रीची दुकाने बंद. पालकमंत्री जयकुमार गोरेंचा निर्णय. रत्नागिरीच्या धामणदेवीतील केमिकल साठ्यावरून आमदार प्रमोद जठार आक्रमक. आमदार प्रमोद जठार यांचे अनधिकृत केमिकल साठ्यावर कारवाईचे आदेश. आंतरराष्ट्रीय कृषी बाजारामुळे राज्यातील शेतमाल निर्यातीला मोठी चालना. शेतकऱ्यांच्या व्यापक हितासाठी शासनाचा ऐतिहासिक निर्णय. पणन मंत्री जयकुमार रावल यांची माहिती. चंद्रपुरात विद्यार्थ्यांचा आक्रोश. सत्याग्रह. पेपरफुटी, कंत्राटीकरण आणि भरतीतील दिरंगाई विरोधात विद्यार्थी एकवटले. मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय न झाल्यास राज्यभर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा. सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या हंगामात गाळपास केलेल्या ऊसाला प्रतिटन 100 रुपये. दुसरा हप्ता तातडीने द्या. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची साखर सहसंचालकाकडे आता निवेदनाद्वारे मागणी. बुलढाण्यातील ज्ञानगंगा अभयारण्यात वृक्ष लागवड करून वन महोत्सव साजरा. वन्यजीव सोयरे ग्रुप आणि वन विभागाचा उपक्रम. वन विभागाचे कर्मचारी आणि वन्यजीव सोयरे ग्रुपचे सदस्य सहभागी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्ताने अमरावतीत 25,000हून अधिक वृक्षारोपणाचा भाजपचा संकल्प. माजी खासदार नवनीत राणा यांची बांबू गार्डन नर्सरीला भेट. जिल्हाभर वृक्षारोपण मोहिमेची तयारी. दरवर्षी नाट्यगृहांच्या भाड्यात केवळ 1 ते 2% वाढ. कोविड पूर्वीचाच मूळ दर आधारभूत मानणार. नाट्यसृष्टीच्या गोडाऊन व वाहनतळाच्या प्रश्नांसाठी महिनाभरात पर्याय सादर करा. मंत्री आशिष शेलार यांचे आदेश. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढेंकडून कारवाईचा धडाका. राज्यभरात गोकुळच्या दुधाला मागणी वाढली. गोकुळ दुधाच्या विक्रीत प्रतिदिन 1,60,000 लिटरने वाढ. गिरिजा राऊत प्रकरणी आरोपी भोंदू बाबा फिरोज शेखला पोलीस कोठडी. ठाणे न्यायालयाने सुनावली 2 दिवसांची कोठडी. कोल्हापूरच्या श्री अंबाबाई मंदिरातील जीर्णोद्वाराच्या कामावरून वाद पेटला. जीर्णोद्वारात गंभीर त्रुटी झाल्याचा आरोप करत हिंदुत्ववादी कार्यकर्ते आक्रमक. गरज पडल्यास कोल्हापूर बंदची हाक देण्याचा इशारा. ठाण्यात वृक्ष छाटणीनंतर फांद्याचे ढीग आणि कचरा रस्त्यांच्या कडेलाच पडून येत्या 5 दिवसात हा कचरा न उचलल्यास तो थेट ठाणे महानगरपालिकेत आणून टाकला जाईल. मनसेचा इशारा.
जुहू चौपाटीवर कचऱ्याचे साम्राज्य, पालिकेच्या ढिसाळ कारभारावर स्थानिक आक्रमक, लोकशाहीने बातमी दाखवताच पालिका प्रशासनाला जाग. एमपीएससीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घ्या, परीक्षार्थींची मागणी. विद्यार्थी शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट. अयोध्या श्रीराम मंदिरातील देणगी चोरी प्रकरणी यवतमाळमध्ये काँग्रेसचे सत्याग्रह आंदोलन, आरोपींवर कठोर कारवाई करावी आणि देशातील प्रमुख धार्मिक स्थळांची सुरक्षा अधिक मजबूत करावी, आंदोलकांची मागणी. पाटण आगारात शंभूराज देसाई यांच्या हस्ते 13 जिजाई बसचे लोकार्पण. आगारात बसची संख्या इतकी, दुर्गम भागातील नागरिकांना दिलासा. संत ज्ञानोबांचे आजेगुरू गहिनीनाथांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान, हजारो वारकरी सहभागी. वाढदिवसानिमित्ताने मुंबई पालिकेच्या आरोग्य समिती अध्यक्षांचा नवा संकल्प. आरोग्य समिती अध्यक्ष हरीश भांदिरगे यांचा अवयव दानाचा संकल्प. भिवंडीत एफडीएची कारवाई. स्किम्ड मिल्क पावडरचा एकूण 22,100 किलो साठा जप्त. 8 आस्थापनांना सुधारणा नोटीस, 4 आस्थापनांचे परवाने निलंबित. स्टँडअप कॉमेडियन समय रैनाला सर्वोच्च न्यायालयाने ठोठावला 10 लाख रुपयांचा दंड. वादग्रस्त इंडियाज गॉट लेटेंट या शो प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा फटकारलं. धुळ्याच्या देवपुरातील बालाजी स्वीट्स सील, तर महात्माजी स्वीट्सच्या संचालकांना तंबी. अन्न व औषध प्रशासनाची धडक. छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या सभेत दारू विक्रीच्या मुद्द्यावरून वादंग. शाळा, दवाखाना आणि धार्मिक स्थळाजवळ दारू विक्रीचा बंदीचा प्रस्ताव मंजूर. बारामतीत झळकला लक्षवेधी बॅनर. एवढाच निरोप सांगा पांडुरंगाला, परत पाठव देवा माझ्या विठ्ठलाला. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल भावनिक सांग. धुळे महापालिकेचा कोंडवाडा विभाग नावापुरताच. महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावरच मोकाट गुरांचा सुळसुळाट, नागरिकांचा संताप. संगमनेरच्या घोलेवाडी येथे जुन्या पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर भला मोठा खड्डा. वाहन चालकांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. साताऱ्यात अंगणवाडी सेविका मदतनीसांचं धरणे आंदोलन. विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी तसेच आरोग्याशी संबंधित जबाबदाऱ्यांमुळे बीएलओचे अतिरिक्त काम करणे शक्य नसल्याचे आंदोलकांनी स्पष्ट केले. राज्याच्या लोकनियुक्त नगराध्यक्षांच्या अधिकारांसाठी वर्ध्याचे नगराध्यक्ष किरण ठाकरेंची मुख्यमंत्र्यांकडे धाव. स्पष्ट शासन निर्णयाची आणि नगराध्यक्षांना मुख्याधिकाऱ्यांचा सीआर लिहिण्याचा अधिकार देण्याची मागणी. वर्धा जिल्ह्यात गेल्या 10 ते 12 दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत आहेत. पावसाअभावी कापूस, सोयाबीनसह खरीप पिकांची वाढ खुंटली. बोगस बियाणांचे संकट आणि पावसाची ओढ यामुळे दुबार पेरणीची भीती आता निर्माण झाली. रत्नागिरीच्या लोटे एमआयडीसीतील समस्यांवर आमदार प्रमोद जठार यांचा उद्योजकांशी थेट संवाद. पाणी, वीज या प्रश्नांवर चर्चा. उद्योग वाढीतून रोजगारावर भर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.